आज आपण जे प्रॅक्टिकल घेणार आहोत त्या प्रॅक्टिकलचं नाव आहे प्रॅक्टिस ऑन स्टार्टिंग अँड स्टॉपिंग ऑफ डिझेल इंजिन अँड ऑब्झर्विंग ऑल मुव्हिंग पार्ट्स. ठीक आहे. तर या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये फर्स्ट म्हणजे कॉटन कपडा. ठीक आहे. कॉटनचा कपडा आणि ऑइल कॅन. कॉटनचा कपडा यासाठी की आपले डिझेल कटवे सेक्शन जे आहे डिझेल इंजिन आहे याला जे जिथं आपल्याला धूळ लागली ते साफ करून घ्यायचं सर्वप्रथम. आणि त्याच्यानंतर जे जे ऑल मुव्हिंग पार्ट्स आहे त्या मुव्हिंग पार्ट्स वरती आपण हे ऑइल टाकणार आहोत सो दॅट द मुव्हिंग पार्ट्स चांगल्या प्रकारे मूव्ह होतील. बरोबर. त्यासाठी आपण ऑइल कॅनचा उपयोग करून त्यांना ऑइलिंग म्हणजे प्रॉपर लुब्रिकेशन देणार आहोत ऑल मुव्हिंग पार्ट्ससाठी. ठीक आहे. तर सर्वप्रथम एकाने सगळे पार्ट्स स्वच्छ करून घ्या. आता आपण बघितलं कशा प्रकारे आपण साफ केलं आणि ऑइलिंग केलं. त्यानंतर आपण स्विच ऑन करणार आहे. हे जे कटवे सेक्शन फोर सिलेंडर डिझेल इंजिन आहे हे इलेक्ट्रिक इंजिन आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण स्विच ऑन करून आपण डिझेल इंजिन ऑन करणार आहोत आणि सर्व जे मुव्हिंग पार्ट्स आहे ते ऑब्झर्व करणार आहोत. हे बघा. अशा प्रकारे आपलं डिझेल इंजिन स्टार्ट झालेलं आहे. इथे बघा इथं काय दिसतंय पिस्टन. बरोबर. हे पिस्टन खालीवर होत आहे बघा. पहिल्यांदा पिस्टन टीडीसी कडे जातो नंतर खाली बीडीसी कडे येतो. दिसतंय का सर्वांना? हे काय 4 स्ट्रोक डिझेल इंजिन आहे. हे बघा 1 2 3 4 आपल्याला पिस्टन दिसत आहे. बरोबर. म्हणजे कोणतं इंजिन झाले 4 स्ट्रोक डिझेल इंजिन. बरोबर. हा. हे खाली बघा पिस्टनच्या खाली काय लागलेलं आहे कनेक्टिंग रॉडचा स्मॉलर एंड हा गजन पिनच्या साह्याने पिस्टनशी जोडलेला असतो आणि जे बिगर एंड आहे ते क्रँकशाफ्ट इथे खाली काय असतो क्रँकशाफ्ट असतो. त्या क्रँकशाफ्टला कनेक्टिंग रॉडचा जो बिगर एंड आहे ते जॉईंट असतं. बरोबर. त्याच्यानंतर हे बघा हे काय हा बघा याला म्हणतात फ्युएल पंप. काय म्हणतात याला फ्युएल पंप. जे डिझेल इंजिन आहे ते हाय प्रेशर मध्ये कन्वर्ट करून हाय प्रेशर लाईननी या फ्युएल इंजेक्टरद्वारे सिलेंडर मध्ये इंजेक्ट केलं जातं. बरोबर. याला म्हणतात टॅपेट कव्हर. हे बघा याला म्हणतात इनलेट मॅनिफोल्ड. काय म्हणतात याला इनलेट मॅनिफोल्ड. याद्वारे काय होतं इनलेट मॅनिफोल्डद्वारे हवा ही सिलेंडर मध्ये सोडली जाते आणि ही हाय प्रेशर फ्युएल लाईन आहे. याच्याद्वारे हे फ्युएल इंजेक्टर थ्रू फ्युएल सिलेंडर मध्ये इंजेक्ट केलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर हे बघा याला म्हणतात हा जो मुव्हिंग पार्ट याला काय म्हणतात फ्लायव्हील. ही मोटर स्टार्टर मोटर. याच्यावरती जे दात दिसत आहे तुम्हाला टीथ दिसत आहे याला म्हणतात रिंग गिअर. काय म्हणतात याला रिंग गिअर. या रिंग गिअरच्या साह्याने आणि या इथं एक पिनियन मिळतो. याच्यामध्ये ही मोटर स्टार्ट झाल्यानंतर हा पिनियन बाहेर येतो. पिनियन गिअर असतो त्याला अटॅच होऊन ते फ्लायव्हील मूव्ह होतं. बरोबर. फ्लायव्हील मूव्ह होतं त्यानंतर आपलं इंजिन वर्किंग कंडिशन मध्ये येतं. याला म्हणतात ही इलेक्ट्रिक डिझेल इंजिन असल्या कारणाने ही स्टार्टर मोटर आपण दिलेली आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिक स्टार्टर मोटर दिलेली आहे. हे आहे फॅन. हा काय फॅन. हे काय आहे रेडिएटर. हे होस पाईप आहे. हा आउटलेट पाईप. हा इनलेट पाईप. हा आउटलेट होस पाईप. हा इनलेट होस पाईप. बरोबर. यामध्ये काय होत आहे गरम पाणी आहे इंजिनचं ते याद्वारे या रेडिएटर मध्ये सोडलं जातं. ठीक आहे. आणि इथनं हे फिन्स दिलेले आहे याच्यामध्ये ते पाणी सोडल्यानंतर या फॅनच्या साहाय्याने हवा खेचली जाते. बरोबर. मग ही हवा काय करते याच्यामध्ये जे गरम पाणी त्याला थंड करते आणि ते थंड पाणी या होस पाईपने हा इथं वॉटर पंप आहे वॉटर पंपद्वारे इंजिनमध्ये सोडलं जातं. ठीक आहे. म्हणजे बरोबर म्हणजे जे इंजिनचे पार्ट्स आहे ते थंड होतात. ही आहे आपली पूर्ण बघा एक्झॉस्ट सिस्टीम. ही काय आहे ही पूर्ण एक्झॉस्ट सिस्टीम म्हणजे जे एक्झॉस्ट गॅसेस आहे ते याद्वारे बाहेर फेकले जातात. इथे काय रॉकर आर्म असेंब्ली. काय आहे रॉकर आर्म असेंब्ली. याद्वारे काय होतं जे आपले इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल आहे त्याचं वर्किंग होतं. काय होतं इनलेट आणि एक्झॉस्ट वॉल आहे त्याचं वर्किंग होतं या रॉकर आर्म असेंब्ली थ्रू. हे खाली बघा इथे कॅम्पशाफ्ट आहे. कॅम्पशाफ्ट थ्रू हे रॉकर आर्म असेंब्लीला पुश रॉड थ्रू काय होतं मुवमेंट दिली जाते आणि त्या थ्रू इनलेट वॉल आणि एक्झॉस्ट वॉल ओपन क्लोज होतात. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण इंजिन चालू कसं करायचं आणि बंद कसं करायचं ते आपण बघितलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर ऑल मुव्हिंग पार्ट बद्दलची आपण माहिती घेतलेली आहे.